नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून. आज क्रिकेट रसिकांसाठी सुपर संडे आहे, कारण कोलंबोमध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत होतीये. थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होईल. 7 वाजता सामना सुरू होईल. टीम इंडिया या विश्वचषकामध्ये सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज आहे, तर पाक समोर तगड्या भारतीय फलंदाजांचं आव्हान असणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. T20 वर्ल्ड कप मधील सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. इंडिया पाक या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. ज्या वेळेस भारत आणि पाक एकमेकांसमोर येतात, त्यावेळेस संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं असतं. अवघ्या काही मिनिटांमध्ये 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. तर या संदर्भात अधिक चर्चा करूया. माझे सहकारी आयुष शेट्टे आपल्या सोबत जोडलेले आहेत. आयुष, थोड्याच वेळामध्ये सामना सुरू होतोय. काय नेमका अंदाज आहे? कोण जिंकेल आणि कशा प्रकारे हा सामना होईल? भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे नेहमीच सर्वांचं लक्ष असतं. दोन्ही संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दोन्ही संघ पहिले 2 सामने जिंकून आलेले आहेत. दोन्ही संघ अनबीटन आहेत तसं बघायला गेलं तर. आणि दोन्ही संघाच्या प्लेयर्सकडे चांगला फॉर्म आहे. भारताची जमेची बाजू ही आहे की भारताकडे अनुभवी खेळाडू आहेत, तर पाकिस्तानची जमेची बाजू ही आहे की त्यांनी कोलंबोमध्ये याच्यापूर्वी 2 मॅचेस खेळले आहेत. तर त्यांचा तो कंडिशनचा असलेला अनुभव कुठे ना कुठे भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. जी, काय एक्स फॅक्टर काय वाटतं या सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघामध्ये? भारताकडून बघायला गेलं तर 3 खेळाडू एक्स फॅक्टर असणार. तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याचं रेकॉर्ड हे पाकिस्तान सोबत अतिशय उत्कृष्ट आहे. तर शिवम दुबेच एक्स फॅक्टर असण्याचं कारण असं आहे कारण पाकिस्तानकडे 5 स्पिनर आहे आणि शिवम दुबेला स्पिन बॉलिंगचा एक उत्कृष्ट हिटर समजलं जातं. तर पाकिस्तानकडे बघायला गेलं तर पाकिस्तानकडनं 3 खेळाडू हे एक्स फॅक्टर ठरणार आहेत. नंबर 1 जो असणार आहे त्यांचा सलामीवीर साहिबजादा फरहान, त्यानंतर त्यांचा कर्णधार सलमान अली आगा आणि उस्मान तारिक. पाकिस्तानला सलमान अली आगा आणि साहिबजादा फरहान यांच्याकडनं मोठ्या खेळीची अपेक्षा असेल, पण खरा एक्स फॅक्टर जो ठरणार आहे तो आहे उस्मान तारिक, कारण त्याच्या गोलंदाजीला कोणी जास्त खेळलं नाहीये, तर तो एक नॉवेल्टी फॅक्टर आहे. कुठे ना कुठे तो भारताला धोकादायक ठरू शकतो. जी, मात्र त्याच्या गोलंदाजीचा सराव हा भारतीय फलंदाजांनी केलेला आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. त्याची गोलंदाजी कशी आहे या संदर्भात सूर्यानं तशी गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांचा सराव करून घेतलेला आहे. भारताने उस्मान तारिकला खेळण्याची कोणती ना कोणती रणनीती काढलीच असेल. जसं बघायला गेलं तर उस्मान तारिक ज्या अँगलने बॉलिंग टाकतो त्याचा अँगल थोडा कठीण होतो खेळायला, आणि परत तो एक बॉलिंग टाकायच्या पहिली पॉज घेतो, त्यामुळे कुठे ना कुठे त्याला बॅट्समनची कोणती मुवमेंट होते हे त्याला योग्यरित्या समजू शकतं. उस्मान तारिक पहिल्या 6 ओव्हरमध्ये एखादी ओव्हर टाकण्याची शक्यता आहे, काय वाटतंय? उस्मान तारिकला पाकिस्तान 7 ते 14 या ओव्हर्समध्ये 2 ओव्हर्स देतील आणि शेवटच्या 16 ते 20 मध्ये 2 ओव्हर्स देतील. कारण हा क्षण असा असतो जेव्हा फलंदाज इनिंग्सला कन्सॉलिडेट करतात, त्यांना इनिंग्स बिल्ड करायची असते आणि शेवटच्या 4 ओव्हरमध्ये मारायचं असतं. त्यामुळे तेव्हा उस्मान तारिकला मारणं पण कठीण होईल आणि भारताच्या विकेट्स इझिली जाईल असं पाकिस्तानचं नक्कीच गोल असेल. जी आयुष, या अगोदरच्या सामन्यामध्ये अभिषेक शर्मा हा खेळला नव्हता, मात्र या सामन्यामध्ये अभिषेक खेळतोय. ही भारतासाठी किती जमेची बाजू आहे? हे सर्वांनाच माहिती आहे की जर अभिषेक शर्मा 6 ओव्हर टिकला तर भारताचा स्कोअर कमीत कमी 50 होणार. आणि अभिषेक शर्माने जर सुरुवातीला बाकीच्या गोलंदाजावर प्रेशर बिल्ड केला तर तो उस्मान तारिकसाठी पण कठीण ठरणार. आणि त्याला जर इतर भारतीय फलंदाजांची साथ मिळाली तर भारत एक मोठा स्कोअर करू शकतो. तसं बघायला गेलं तर गेल्या 10 मॅचमध्ये कोलंबोमध्ये ॲव्हरेज स्कोअर 160 आहे. जर भारताने 180 स्कोअर केला, अभिषेक शर्मा चांगला खेळला आणि त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली, तर पाकिस्तानवर तो एक्स्ट्रा 20 धावांचा प्रेशर कुठे ना कुठे भारताच्या चांगल्या गोलंदाजीमुळे 180 सारखा जो टोटल आहे तो 200 सारखा दिसेल. जी, मात्र आयुष, कायम भारतीय फलंदाजांबद्दलच बोललं जातं. भारतीय फलंदाजी सुद्धा तशीच मजबूत आहे. गोलंदाजांबाबत काय अंदाज आहे? गोलंदाज आजच्या सामन्यामध्ये कशी कामगिरी करू शकतात? त्यांच्या कामगिरीकडे सुद्धा लक्ष असणार आहे. मला वाटतं आज कुलदीप यादवला संघात स्थान मिळू शकतं, कारण कोलंबोच्या पिचवर बॉल खाली राहतो, बॉल फिरतो, त्यामुळे एक फास्टरच्या ऐवजी कुलदीप यादव आज खेळू शकतो. तर कुलदीप यादवच्या 4 ओव्हर कसं पाकिस्तान खेळेल, जर त्याला चान्स मिळेल तर ही बघण्यायोग्य गोष्ट असेल. पण बुमराह आणि अर्शदीप सिंगची न्यू बॉल बॉलिंग आणि डेथ बॉलिंग यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. जी आयुष, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल, केलेल्या विश्लेषणाबद्दल.